साय जमा झालेली होती, तर साईला दह्याचं विरजण लावून रात्रभर बाहेर ठेवला होता डब्बा. नंतर दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये किंवा ब्लेंडर जार घेतला तरी चालेल, त्यामध्ये 2-3 बर्फाचे तुकडे घालून साय घालून छान त्याला फेटून घेतलं, तर लोणी तयार झालं. लोणी काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मग असं कढईमध्ये त्या लोण्याला तापवल्यामुळे छान असं तूप तयार झालेलं आहे, छान सुगंध येतो. नंतर थोडंसं पाणी शिंपडायचं, त्यामुळे तूप छान दाणेदार बनतं आणि बिलकुल खूप चवीला पण छान लागतं. तुम्ही नक्की करून बघा. आमच्या घरात तर पूर्ण तुपाचा सुगंध दरवळतोय. यामध्ये तुम्ही विळ्याचं पान, तुळशीचं पान पण घालून केलं ना तरी पण तूप खूप छान बनतं आणि तुम्ही नक्की करून बघा. थँक्यू.